अभिमान उठा उठी 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 अभिमान जाय ऐसे स्थळ कोण जाय ऐसे स्थळ कोण ते या पंढरीसी घडे ते या पंढरीसी घडे जाय ऐसे स्थळ कोण जाय ऐसे स्थळ कोण ते या पंढरीसी घडे ते या पंढरीसी घडे उठा उठी अभिमान उठा उठी अभिमान उठा उठी अभिमान उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण जाय ऐसे स्थळ कोण ते या पंढरीसी घडे ते या पंढरीसी घडे जाय ऐसे स्थळ कोण जाय ऐसे स्थळ कोण ते या पंढरीसी घडे ते या पंढरीसी घडे खळा पाझर रोकडे खळा पाझर खळा पाझर खळा खळा पाझर रोकडे खळा पाझर रोकडे रोकडे ते या पंढरीसी घडे ते या पंढरीसी घडे खळा पाझर रोकडे 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 ते या पंढरीसी घडे ते या पंढरीसी घडे घडे
विठ्ठल 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 हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय। विठ्ठल 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 उठा उठा उठे अभिमान, उठा उठे अभिमान जायायसे, स्थळ कोणते पंढरी सगडे, खळा पाझर रोकडे, नेत्री अश्रूच्या धारा, कोठे रोमांच शरीरात या पंढरी सगडे, खळा पाझर रोकडे. तुका म्हणे काला, तुका म्हणे काला, कोठे अभेद देखिला, ते या पंढरी सघडे, खळा पाझर रोकडी. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया. दाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा, सोपान देवा मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या, उठा उठी अभिमान जाय, ऐसे स्थळ कोण ते या पंढरीशी घडे, खळा पाझर रोकडे. श्रीमंत श्री
जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून पंढरीचा विशेष प्रतिपादन करतात. विठ्ठल 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 पंढरी गौरगा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. आज आषाढ शुद्ध एकादशी आहे. देवशयनी एकादशी अशा प्रकारचं तिला म्हटलं जातं. चातुर्मासालाही आजपासून सुरुवात होत आहे, प्रारंभ अशा प्रकारचा होतो. वैष्णवांच्या दृष्टीनं आणि त्यातली त्यात वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं हा दिवस अत्यंत महत्वाचा, श्रेष्ठ, पवित्र आणि मुख्य अशा प्रकारचा पर्व काळ मानलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हे कोरोनाचं संकट नसतं तर आज आपण पंढरपूरमध्ये या वेळेला ही सेवा करत असताना राहिलो असतो. पण स्थलविशेष पंढरपुरामध्ये नसलो आपण तरीही स्थितीविशेष पंढरपुरामध्ये नक्कीच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण पंढरपुरामध्ये देव आहे, पांडुरंग आहे. भीमा तिर्येक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी चार भुजा त्यासी, पहिला 16,000 रे नाचत जाऊ त्याच्या गावा रे. तेव्हा पंढरपुरामध्ये देव पांडुरंग असतो. याचा अर्थ असा आहे की जिथं पांडुरंग असतो ते पंढरपूर असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. पंढरपुरात देव आहे असं म्हणण्यापेक्षा जिथं देव आहे त्याला काय म्हटलं जातं? पंढरपूर म्हटलं जातं. आणि ज्या ठिकाणी नामस्मरण असतं तिथं देव असतो. देव कुठे असतो? ठीक आहे. मोहे धावे घाली पान्हा, नाम घेता पंढरी राणा. ज्या ठिकाणी नाम चिंतन आहे, ज्या ठिकाणी नाम गजर आहे, नामाचा उत्सव अशा प्रकारचा आहे, त्या ठिकाणी देव आहे. आणि जिथं देव आहे ते पंढरपूर आहे. त्या दृष्टीनं पाहिलं तर हेही काय आहे? पंढरपूर आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडली गौरगा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या साधनेची दोन अंग आहेत. एक बाह्य अंग आहे आणि दुसरं अंतरांग आहे. आणि बाह्य अंगापेक्षा अंतरांग काही पटीने श्रेष्ठ आहे, काही पटीने श्रेष्ठ आहे. त्यामुळं व्यवहारिक दृष्टीनं कोरोनाचा जरी सगळ्यांना त्रास झाला असला, होत असला, तरी साधनेच्या दृष्टीनं साधन करणाराला तसा कोरोना उपकारकच ठरलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडली गौरगा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. कारण बाह्य साधनेपेक्षा अंतर साधना म्हणून तुकोबारायांनी म्हटले, करावी ते पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम काय असे. कारण कळावे तयासी
कळे अंतरीचे कारण ते साचे साचांगे. अर्थात हा प्रासंगिक अशा प्रकारचा भाग आहे. करोनामुळे आपल्याला नाही जाता आलं पंढरपूरला, म्हणून आपली ही सावरासावर आपल्या संतांनी पंढरपूरचं खूप वर्णन केलेलं दिसतंय, फारच वर्णन केलेलं. उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वर्णिले, क्षेत्र महिमे तुकोबारे म्हणलं. पुष्कळ पाहिलं आम्ही, सगळं पाहिलं नाही म्हणलं, पण पुष्कळ पाहिले तीर्थ. शास्त्रातूनही पुष्कळ अशा प्रकारचं ऐकलेलं आहे. पुराणादिकामध्ये पुष्कळ क्षेत्राचं वर्णन आलेलं आहे. सगळं खरं आहे, पण ऐशी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर सांगा कोठे. पंढरपूरची सर पावेल अशा प्रकारचं क्षेत्र जगात दुसरीकडं कुठं, जगात अशा प्रकारचं ऐसा ठाव नाही कोठे. कोठे ऐसा ठाव नाही अशा प्रकारचं ठिकाण. आता वारकरी संत हे पंढरीचे भक्त असल्यामुळं त्यांनी पंढरीचा महिमा वर्णन करावा, गावा, हे स्वाभाविक आहे. आणि मग महिमा गायचा असेल, एकाला मोठं मानायचं असेल तर दुसऱ्याला छोटं करून त्याला काय म्हणावं लागतं, मोठं म्हणावं लागतं. ही एक वर्णन करण्याची पद्धत असते. तुकोबारायांनी अशा प्रकारे सगळ्या क्षेत्रापेक्षा पंढरी क्षेत्र श्रेष्ठ आहे, महान आहे, विशेष आहे असं म्हटल्यानंतर साहजिकच तुकोबारायांच्यावर अनेक प्रश्नाचा भडीमार झाला. कारण हे तुकोबारायांनी जे विधान केलं हे काही खोलीत कोणाच्या तरी कानात नाही सांगितलं, जाहीर केलं. आणि मग जाहीर केल्यामुळं साहजिकच तुकोबारायांचं ते विधान ज्यांच्या ज्यांच्या कानावर पडलं ते सगळेच काही वारकरी होते असं नाही. इतर क्षेत्राचे, इतर संप्रदायाचे, इतर देवतेचेही भक्त होते. ज्या भागामध्ये जे क्षेत्र श्रेष्ठ मानलं जातं तिथले उपासक त्या भागातले लोक असतात. तुकोबारायांनी असं म्हटल्यानंतर त्यांनी पहिला प्रश्न टाकला, महाराज तुम्ही पंढरपूरचं वर्णन करत असताना पंढरपूर सारखं क्षेत्र जगात दुसरं नाही असं म्हटले का? असे काय विशेष आहेत या पंढरपूर क्षेत्रामध्ये की जे बाकीच्या ठिकाणी नाहीत आणि याच ठिकाणी आहेत? कशाकडे पाहून तुम्ही पंढरपूरला एवढं मोठं ठरवता, एवढं श्रेष्ठ ठरवता, एवढं महान अशा प्रकारचं ठरवता? हो, तुकोबाराय म्हणतात ठीक आहे, ऐका. आपण पारमार्थिक जीवन जगणारी माणसं आहोत. अर्थात हा विषय पारमार्थिक लोकांचाच आहे, व्यवहारातला नाही, व्यवहारिकाचा नाही. व्यवहाराचा पगडा ज्याच्या डोक्यावर बसलेला आहे त्याचाही नाही, परमार्थ करणाऱ्याचा आहे. परमार्थ करणं या शब्दाचा अर्थ परम अर्थ. परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे धन. श्रेष्ठ अशा प्रकारचं धन मिळवण्याचा निश्चय करून त्या साधनामध्ये जो रथ आहे, त्या साधनावर आरूढ आहे, त्या रस्त्याने जो चालतोय त्याला काय म्हटलं जातं? परमार्थिक म्हणतात. धनाचे दोन प्रकार, सामान्य धन, कनिष्ठ धन, निकृष्ट धन, अधम धन आणि श्रेष्ठ धन, उत्तम धन.
महाधन, असे धनाचे दोन प्रकार आहेत. आता श्रेष्ठ धन त्याचं लक्षण काय आहे आणि कनिष्ठ धनाचं लक्षण काय? विठ्ठल 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 वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता या दोन धनाचा वेगळेपणा, भेद, अंतर हा स्पष्ट करण्याकरता आपल्याला थोडस त्या ठिकाणी चिंतन करावं लागेल. कनिष्ठ धन आणि श्रेष्ठ धन, त्यालाच आवर अर्थ आणि परमार्थ. आवर म्हणजे कनिष्ठ, अधम, अर्थ म्हणजे धन. तर कनिष्ठ धन कोणत्या धनाला म्हणा? धन कशाला म्हणतात? हे पहा, मिळवण्याचं जे साधन आहे ते धन आहे असं म्हणण्यापेक्षा सुख मिळवण्याचं जे साधन त्याला धन म्हणावं. मिळवण्याचं साधन ते धन म्हटलं काय झालं रे म्हणून 2 मुस्कटात मिळाल्या, मग आमच्याकडे तो धन ते धन होतं असा त्याचा अर्थ. म्हणून अनुकूल असणारं, इच्छित असणारं, अपेक्षित असणारं, ज्याला शास्त्रामध्ये पुरुषार्थ म्हणतात. पुरुषाने ज्याची अपेक्षा करावी त्याचं नाव काय? पुरुषार्थ अशा प्रकारचं आहे. तर सुखाची अपेक्षा असते तेव्हा सुख मिळवून देणारं साधन त्याचं नाव धन आहे. मग त्या धनात 2 प्रकार, श्रेष्ठ धन आणि कनिष्ठ धन. तर विनाशी सुख प्राप्त करून देण्याचं ज्याचं सामर्थ्य आहे ते कनिष्ठ धन आहे. आणि अविनाशी धन प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य आहे त्याला म्हणावं महाधन. त्याचंच नाव परमार्थ. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावाया जतन हे उपाय लाभात. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावाया जतन हे उपाय लाभाचे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन हे परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन हे उपाय लाभाचे. परमार्थ महाधन. परमार्थ हे महाधन आहे. अरे तो आपल्या जीवनात भाग्याचा दिवस ठरेल ज्या दिवशी आपल्याला परमार्थ महाधन वाटेल. आपल्याला याचा अर्थ परमार्थ करणाऱ्याला, परमार्थाच्या रस्त्यावर असण्याला, आपण परमार्थिक आहोत असं वाटणाऱ्याला, ज्यांच्या गळ्यात तुळशीच्या माळा आहेत, जे कीर्तन भजन करतात, येतात जातात करवतात, असे हे सगळे तुम्ही आम्ही या आपल्या दृष्टीनंही आपल्या जीवनातला श्रेष्ठ दिवस, भाग्याचा दिवस, सोन्याचा दिवस त्या दिवसाला मानावं की ज्या दिवशी आपल्याला परमार्थ काय वाटेल? महाधन नाही वाटत आपल्याला, नाही वाटत. तुम्ही सांगा 500ची नोट एका हातात, विठ्ठल असं तोंडात एका हातात, तर कोणतं श्रेष्ठ वाटतं? आईबापाची शपथ घेऊन जा. नसली आईबापाची किंमत तर पोरा बाळाची शपथ घेऊन जा. काय श्रेष्ठ वाटतं, नोट का विठ्ठल म्हणणं? खरं सांगा. नोटच श्रेष्ठ वाटते. म्हणजे आपण विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही असं नाही, आपल्याला विठ्ठल विठ्ठल म्हणावं वाटत नाही असं नाही, आपण ते म्हणतो, त्याच्यात प्रयत्न करतो, वेळ आहे, हे सगळं खरं आहे.
मलाही मान्य आहे ते, पण या दोघांमध्ये श्रेष्ठत्व कशाला मानतं? आपलं मन. विशेष कोणाला मानतं? काय वाटतं तुम्हाला? जावाई पाहत असताना विठ्ठल विठ्ठल म्हणणारा पाहतो का जास्त पगाराचा पाहतो? खरं सांगा. आणि जोपर्यंत ही मान्यता तयार होत नाही तोपर्यंत पारमार्थिकच नाही आपण. लिंबू टिंबू आमच्याकडे ते खेळ, मुख्य खेळ खेळणार दुसरे बारके पोर असले राहदारी लिंबू टिंबू, मग त्याचं ते आऊट झालेलं बी धरलं जात नाही, त्याने आऊट केलेलं बी धरलं जात नाही. हे लिंबू टिंबू परमार्थ करणार. हेही धन आहे. त्या धनानेही जीवनात सुखाचा अनुभव येतो, पण ते सुख म्हणजे वीज चमकल्यावर जसा प्रकाश पडतो ना, तशा प्रकारचं ते सुख असतं. तेवढा पुरतो सुख वाटतं. ती वीज चमकून गेली की पुन्हा अंधार काय होतो? गडद होतो, गडद. अशा तरी विद्युत स्वराने कानप आहे जगामध्ये ज्ञानोबाराने तेच दृष्टांत दिलेलं आहे. तसं या धनाने मिळणारा जो आनंद आहे क्षणिक अशा प्रकारचा आनंद आहे, नष्ट होणारा आनंद आहे. धन नष्ट होणार आहे. त्या धनाने ज्या वस्तू दिलेल्या आहेत आनंदाकरता म्हणून त्या वस्तू नष्ट होणाऱ्या आहेत, आणि त्या नष्ट नाही झाले तरी हे पुन्हा नेल्यावर परत येतच नाही. दवाखान्यात नेल्यावर म्हणजे त्याच्या आनंदाचा आणि याचा संबंध अगदी थोडा आहे. अशा प्रकारचा विनाशी आनंदाचं जे साधन आहे ते निकृष्ट धन आहे, अधम धन आहे, धनाभास आहे. आणि ज्याने अविनाशी आनंदाची प्राप्ती होते. खरं तर आपल्याला हा शब्दच थोडासा कसा तरी वाटत असेल की अविनाशी आनंद असू शकतो का? कारण जीवनामध्ये आपण तो कधीच उपभोगलेला नाही. उगा असं कधी चुनूक सुद्धा त्याची मिळाली नाही की अविनाशी आनंद असू शकतो. पण ज्यांनी मिळवलेला आहे त्यांचा ते अनुभव सांगतात. विठ्ठल अविनाशी आनंद घाना अमृत मूर्ती मधुसूदना समाचरणी देखीला जोडिले परदान अविनाश आनंद घाना अमृत मूर्ती मधुसूदना समाचरणा देखीला सरे धन अविनाश आनंद घन घनानंद अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. तेव्हा अशा प्रकारचा परमात्म स्वरूप आनंद आहे, भगवत स्वरूप आनंद आहे. अविनाश करी आपलिया ऐसे तो हे साधन करणाराला आपल्यासारखा अविनाशी आनंद स्वरूप बनवतो. अवघा झाला आनंद कामक्रोध लोभ निमाली थाईची अवघी आनंदाची सृष्टी. अशा प्रकारचे आनंदाचे दोन प्रकार आहेत. एक विनाशी आनंद आहे, दुसरा अविनाशी आनंद आहे. ते अविनाशी आनंद हे ज्याचं साध्य आहे त्याला पारमार्थिक म्हणतात. आणि मग हा अभंगचा विषय अशा पारमार्थिकाच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. संसारी काय
म्हणजे इकडच्या संसारिकाला नाही, जे पंढरपुरात राहतात तिथले जे संसारिक आहे त्यांना तरी त्याचं काय. ते कोजागिरीला तुळजापूरला जास्त जातात पंढरपुरातले लोक, तिथं पांडुरंगाकडे नाही जातात. विठाल विठाल असा अविनाशी आनंद प्राप्त करून घेण्याकरता निघालेली जी मंडळी आहे त्याला साधक, जिज्ञासू, मुमुक्षु, पारमार्थिक अशा प्रकारचं संबोधलं जातं. तर त्यांच्या दृष्टीने या अविनाशी आनंदाच्या प्राप्तीमध्ये सगळ्यात मोठा जो अडथळा आहे, प्रतिबंध आहे, तो आहे अभिमानाचा. हा अभिमान जो पर्यंत आहे तोपर्यंत आनंद नाही. आनंदाची, अविनाशी आनंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अभिमानावर विजय मिळवावाच लागतो. ते ताडवावया आले, नवनवर लिहितात 18व्या अध्यायामध्ये, तेथ आडवावया आले, दोष वैरी जे धोपटिले, तया माझी पहिले देहांकार. अहंकारम बलम दर्पम कामं क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम शांतो ब्रह्म भूयाय कल्पते. तर अहंकार, अभिमान, ह्या सगळ्या बाकीच्या शिड्या सर करत जरी आपण गेलो तरी ती सगळ्यात मोठी असा कठीण चढ असतो अभिमान. लयच विचित्र आहे मला जाणवलं. या अभिमानाला जिंकण्याकरता जे साधन करावं तर त्या साधनाला आपल्याशी वश करून पुन्हा तो मानगुटीवर बसलेलाच राहतो. संसारिकाचा अभिमान सोडून दिला, पारमार्थिक झाला तर पारमार्थिकाचा अभिमान राहतो. तुम्हाला काय वाटतं, पाटील लोकाला अभिमान असतो, महाराज लोकाला नसतो असं वाटतं का तुम्हाला? त्याला मी पाटील म्हणून असतो तर याला मी महाराज म्हणून असतो. विठ्ठल 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 अभिमान लागे शुकाची पाठी, त्याने उपराठी दृष्टी केली महाराज. अभिमान ते अवघड आहे, लय जड आहे, लय कठीण आहे. बाकीचेही दोष तसे जिंकणं सोपं आहे असं नाही, पण जरी बाकीचे दोष जिंकले गेले तरी अहंकार जिंकणं त्याच्याही पेक्षा कठीण आहे. कुठेही जा महाराज, तिथं असतोच. संन्यासात जा, योग्यात जा, तपश्चर्या करणाऱ्यात जा, भजन करणारे, हे तर काय हे संसारातली येणगी राहते, काही फार फरक असतो असं नाही. कला असते, बरं आहे आपल्याने करणाऱ्यापेक्षा देवाचं नामस्मरण करून थोडं थोडं पुण्य जमा करतोच, जमा संचय होत राहतो, एवढाच त्याचा अर्थ आहे. अभिमान, आणि तो असा एवढा एवढा जरी राहिला, तुकोबारीने त्याला तिळ मात्र म्हटलंय. तिळ मात्र, तिळ एवढा, तिळा एवढा, तिळा एवढा जरी अभिमान असला तरी देवाला तो मेरू तो समान भार देवा, मेरू तो समान भार देवा, मेरू तो समान भार देवा, मेरू तो समान भार देवा. मेरू
तिळमात्र जरी परमार्थामध्ये अविनाशी सुख मिळवण्याकरता निघालेला, त्याच्या ठिकाणी तिळा एवढा जरी अभिमान असला, देव त्याला मेरू एवढा मानतो. त्याचा मुळातच मेरू एवढा आहे. त्याचा तर प्रश्नच नाही, काही संबंधच नाही. मला एवढं राहतं. मला फजिती करून सोडतो त्याची. अहंकार खूप कठीण आहे जिंकणं, खूपच अशा प्रकारचं कठीण आहे. जाण्याचे घरी सोजविता देव, ते अहंकार अहंभाव पाठीलागे. अहं कुठं नाही, सगळ्याच्या ठिकाणी असतोच. कोणत्या रूपाने मानगुटीवर तो बसलेलाच राहतो. त्या अहंकाराचा एक विशेष ज्ञानोबारीने सांगितलेलं आहे. विशेषण लगे नवला अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञानापाठी. त्याला माहिती हे तर काय आपल्या बिना फटळीच आहे, हे आपलं ते आहे. पण सज्ञानाचे झोंबे कंठी, हे स्वतःला ज्ञानी समजतात, परमार्थिक समजतात, अविनाशी सुखाची प्राप्ती घडून करण्याकरता निघालेले नरडस अशा प्रकार सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचोय. तेव्हा हा अभिमान, जिभे सकळ शास्त्राचा सराव. काय चित्ती अहंते ठाव, चित्ती अहंता ठावो आणि जिभे सकळ शास्त्राचा सराव. ऐसेनी कोटी एक जन्म जाओ. जर चित्तात अहंकार असेल तर कसलाही मोठा पंडित आणि कीर्तनकार आणि विद्वान असला, ज्ञानोबाराय म्हणतात, करोडो जन्म गेला तरी माझी नाही प्राप्ती होत. माझी म्हणजेच अविनाशी आनंदाची. अविनाशी आनंद म्हणजे देव आहे, आणि देव हा अविनाशी काय आहे? आनंद. विठ्ठल पांडुरंगाचा परिचय करून देत असताना तुकोबाराय म्हणतात की हा विटेवर उभा असणारा परमात्मा कोण आहे? ओ मूळ तर आनंद, आनंद स्वरूप आहे. तो आनंद कसा आहे? अद्वय आनंद आहे, नित्य आनंद आहे आणि निरामय अशा प्रकारचा आनंद आहे. निरामय, नित्य आणि अद्वय असा आनंद म्हणजे देव आहे. विठ्ठल अशा प्रकारचा हा अविनाशी आनंद प्राप्त होण्याकरता अभिमान, पूर्ण अभिमान जावं लागतो. निशेष शब्द आहे त्याला, कसलाही शेष शिल्लक राहता कामा नाही. पूर्ण अहंकार जावा लागतो, अभिमान जावा लागतो. साधन कोणताही याला महत्व नाही, संप्रदाय कोणताही याला महत्व नाही, गुरु कोणताही याला महत्व नाहीये. तो अभिमान गेला की नाही याला महत्व आहे. आणि म्हणून आपण पाहतो पुराणाधिकामध्ये या अहंकार देवाचे जे जवळचे आहेत त्यांचा घालवण्याकरता देवाला त्यांची ऑपरेशन करावी लागली. गरुडाचं ऑपरेशन केलं नाही का, अर्जुनाचं ऑपरेशन केलं, अजून सत्यभामेचं ऑपरेशन केलं. भगवंताने द्वारकेमध्ये असताना चालता चालता हे बी काम चालता चालता बरीच केले ना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
भगवत प्राप्ती करता, अविनाशी आनंदाच्या प्राप्ती करता ज्ञान आहे, योग आहे, भक्ती आहे, निष्काम कर्म अशा प्रकारचं आहे. ही साधनं करावीच लागतात. पण ही साधनं करूनही अभिमान गेला तर देवाची प्राप्ती होते. आणि ह्यो साधनाला काही जुमानीतच नाही महाराज. साधन संकट सर्वा लागी, शीन व्हावा लागे क्षीण अहंभाव. अहंभाव जर नाही गेला तर मग साधन हे शिनाशा प्रकारचे संकट असे. मग आता साधन फलद्रूप होण्याकरता त्याला सहकारी अशी काही माध्यम असतात. मग त्याच्यामध्ये योग्य काल आहे आणि योग्य देश आहे. देश आणि काल सगळ्या कार्याचं साधारण कारण आहे. याच्या यावत जगामध्ये जी कार्य निर्माण होतात त्या कार्याची दोन कारण आहेत. एक साधारण कारण आणि दुसरं असाधारण कारण. त्यामध्ये साधारण कारण 9 आहेत असं न्यायशास्त्रकारांनी मानलेलं आहे. त्या 9मध्ये देश आणि काल ही साधारण काळ. कोणाच्याही कोणत्याही कार्याकरता देश लागतो. आणि देश नाही, योग्य देश आणि योग्य काल लागतो. योग्य देश आणि योग्य काल. तर मग अभिमान जाण्याकरता अविनाशी आनंदाच्या प्राप्ती करता तसं कोणतं साधनच नाही. अभिमान नष्ट करण्याकरताच ही सगळी साधन आहेत. देवाच्या प्राप्ती करता म्हणून जरी केली जात असली तरी देवाच्या प्राप्ती करता नाही. देवाच्या प्राप्तीमध्ये असणारा जो अडथळा, प्रतिबंध, तो प्रतिबंध घालवण्याकरता ही साधन आहे. त्या प्रतिबंधामध्ये अभिमान हा प्रतिबंध आहे. आणि तो अभिमान घालवण्याकरता अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार जर कोणता देश असेल तर अभंगाच्या प्रथम चरण. उठा उठिया अभिमान, 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 उठा उठिया अभिमान. जाय ऐसे सडकोन, जाय ऐसे सडकोन, त्या पंढरीची घडे, त्या पंढरीची घडे. जाय ऐसे सडकोन, जाय ऐसे सडकोन, त्या पंढरीची घडे, त्या पंढरीची घडे. उठा उठी अभिमान, जाय ऐसे सडकोन, जाय ऐसे सडकोन, जाय ऐसे सडकोन. उठा उठी अभिमान, जाय ऐसे सडकोन, जाय ऐसे सडकोन, जाय ऐसे सडकोन. उठा उठी अभिमान जाय ऐसे कोण स्थळ. प्रश्न केलेला आहे की हा अभिमान जो अविनाशी सुखाच्या प्राप्तीमध्ये प्रतिबंधक आहे, अडथळा आहे, मासामध्ये उभा राहिलेला आहे, त्याला बाजूला केल्याशिवाय आपण त्या आनंदापर्यंत पोहोचत नाही. असा हा जो अभिमान आहे तो घालवायचा नाही, तात्काळ घालवायचा आहे.
उठाउठी शब्दाचा अर्थ तात्काळ. मग काही म्हणजे उतावीळ फार असतात. आता अलीकडे सगळेच उतावीळ आहे. जग धावत आहे याचा अर्थ काय आहे? उतावीळ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सगळ्याला अंबानी व्हायचं आणि एकाच दिवसात व्हायचं. पुन्हा असं लय कष्ट करून आणि ते नसं नाही. बटन दाबायचं सुद्धा वेळ नको आहे. त्याला वेळ लागतो. इतक्या लवकर सगळं काही असं फाट 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 असं. उठाउठी. उठाउठी म्हणजे तात्काळ, लवकर, नचिरात. असा अहंकार घालवणार ठिकाण कोणतं आहे हा प्रश्न केलेला आहे. उठाउठी अभिमान जाय ऐसे कोण स्थळ. तत्काल अहंकार अशा प्रकारचं जाईल, अशा प्रकारचं स्थळ कोणतं आहे असा प्रश्न केलेला आहे. अहंकार जाणं किती महत्वाचं आहे याचं आपण चिंतन केलं. अहंकार जाणं किती अवघड आहे याचंही चिंतन केलं. जाणं महत्वाचं तर आहेच, पण जाणं काय आहे? अत्यंत कठीण आहे. नाही जात महाराज अहंकार. काही नाही. तीर्थयात्रा करून येणाऱ्याचा अहंकार जातो असं वाटतं तुम्हाला? आले 4 धाम करून आलेले अहंकार अहंकार काय नाही. बरे करावे, जावं. काही थोडीफार मदत झाली तर झाली, होईल. पुण्य संचय होईल. कधी ना कधी एक दिवस जाईल. पण जातोच. लय दान दिल्यानंतर अभिमान जातोच असं नाही. जावा. नामस्मरण केलं म्हणजे लगेच अभिमान जातो असं बी नाही. जावा. ग्रंथ शिकलं म्हणजे अभिमान जातोच असं नाही. जावा. अहंकार उलट कुठलं बी साधन करा, तो अहंकार कमी व्हायच्या ऐवजी काय होतो? असा पुष्टच होतो. अहंकाराची शक्ती त्याला घालवणाऱ्या साधनाने सुद्धा काय होते? वाढल्यासारखीच दिसत आहे. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल. अनेक वेळेला तुम्हाला ती कथा मी सांगितलेली आहे, पण ती अतिशय म्हणजे अहंकार जाणं किती कठीण आहे हा विषय समजण्याकरता तो दृष्टांत महत्वाचा. नारदाचा आहे. रामायणामध्ये आलेला आहे. भगवंतानी रामावतार का धारण केला त्याची जी अनेक कारण सांगितलेले, त्याच्यामध्ये ते एक कारण आहे. काय झालं तर नारद ऋषी, आणि तेही माणसातले ऋषी नाही, देवाचे ऋषी म्हणजे देवर्षी. सहज फिरता फिरता हिमालयामध्ये गेले. आता हिमालय पवित्र पुण्यवंत अशा प्रकारचा पर्वत आहे. हिमवंत दोष खाये, ज्ञानोबरेने त्याचं वर्णन केले. पवित्र स्थळ आहे, सात्विक आहे, एकांत आहे. जे आहे तिथं ते चिंतन करणारे साधक ऋषी मंडळीत जास्त राहतात. त्याच्यामुळं त्या पवित्राला आणखीन तारुण्य प्राप्त झालेलं आहे. अशा त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना भगवंताचं ध्यान करावं अशी इच्छा झाली आणि बसले एका गुहेत ध्यानाला. जे ध्यानाला बसले वृत्ती अंतर्मुख झाली आणि ध्यानामध्ये वृत्ती जे तन्मय झाली तो आनंदामध्ये काही वर्ष निघून गेले त्यांना माहिती नाही. वर्ष सेकंद नाही, 60 सेकंदाचा मिनिट असतो, 60 मिनिटाचा तास असतो, 24 तासाचा दिवस असतो, 30 दिवसाचा महिना असतो, 12 महिन्याचं वर्ष असतं. आणि असे काही वर्ष नव्हे युग निघून गेले. इतक्या दिवस एका ठिकाणी नारद तपश्चर्या करता इंद्राने पाहिलं. त्याला वाटलं कोणी तपश्चर्या करायला लागलं का इंद्राच्या पोटात दुखतच. त्याला वाटतं की हे माझं पद मिळवण्याकरताच तप करायला लागला काय कोणास ठाऊक.
आणि मग तो काहीतरी करून त्याला त्या तपातून बाजूला करायचा प्रयत्न करतो. तया महेंद्राधिपदी करिता ती वाटवधे रिद्धी सिद्धीची द्वंद्वे पडवून ठाते. महेंद्राधिपदी लगेच इंद्राने मग नारदाला तपश्चर्येतून बाजूला करण्याकरता मग त्याचं सैन्य पाठवलं. ते सैन्य म्हणजे काय, सगळे ते VIP तपश्चर्येतून त्याला बाजूला करायचं. मग तिथं काही ते मिलिटरी थोडी लागत आहे. अप्सरा, काम, तुंबर वगैरे ते सगळे पाठवले. झालं. त्यांनी नारद जिथं तपश्चर्या करत होते तिथं आले. मग त्याने त्यांचं ते सगळं काम सुरू केलं. नारदावर बाण सोडायचं काम सुरू झालेलं आहे. म्हणजे इतक्या सात्विक ठिकाणी भगवान विष्णूचं ध्यान, सात्विक, कुठलाही उद्देश नाही, काही नाही, अगदी अफलाकांक्षीवीर युक्त आहे अशा प्रकारचं सात्विक तप. पण त्या कामाचा प्रभाव असा आहे की नारद तपश्चर्येतून काय झाले, च्युत झाले, देहावर आले. ध्यान खंडित झालं आणि आले देहावर. पाहिलं समोर अप्सरा आहेत, काम आहे, क्रोध आहे. निर्विकार दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं. म्हणजे ध्यानातून तर बाहेर आले, पण त्यांच्या ठिकाणी अप्सराला पाहून काम निर्माण नाही झाला. आता काम निर्माण नाही झाल्यावर मग घाबरले ते. कारण त्यांचा आतापर्यंतचा अनुभव आहे की तपश्चर्या करणाऱ्याला काम निर्माण झाला की तो आपल्या वश होऊन जातो. त्याचं कुत्र करतात, ते मात्र करतात त्याचं. पण मग काम जर नाही निर्माण झाला तर मग त्याला काय होतं, क्रोध निर्माण होतो. आणि त्याच्याजवळ तपश्चर्येचं बळ असतं, सामर्थ्य असतं. आणि मग जर क्रोध निर्माण झाला तपस्वी माणसाला तर ते समोरच्याचं काय करील हे काही सांगता येत नाही. म्हणून अशा लोकांपासून 4 हात दूर राहिलेलं चांगलं. विठ्ठल 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 कारण प्रसन्न ठेवण्याची लायकी आपल्यामध्ये असते असं नाही. आणि कुठल्या तरी आपल्या व्यवहारामुळे जर तो नाराज झाला, क्रोधित झाला, नुसता मनात संकल्प जरी झाला त्याच्या निर्माण, तरी त्या तपश्चर्येनं समोरच्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. शापादपी शरादपी. आणि यांनी तर तपश्चर्याच केलेली आहे, साक्षात तपच केलेलं आहे. त्याला तपातूनच आपण आताच म्हणजे सगळं ताजच आहे. त्याच्यामुळे ते घाबरले. घाबरल्यावर नारदाच्या लक्षात आलं की आपण शाप देतो की काय, म्हणून हे काय झालेले आहेत, घाबरलेले आहेत. मग त्यांनी त्यांना अभय दिले, घाबरू नका, मी तुम्हाला शापही देणार नाही. कारण त्याच्यात तुमचा काहीच दोष नाहीये. तुमच्या नेत्याने तुम्हाला पाठवलेलं आहे. वरून आदेश असल्यामुळे तुम्हाला त्या आदेशाचं तर काय करावं लागतं, पालन करावं लागणार आहे. माझं तुम्हाला काही नाही, तुम्ही जाऊ शकता. आणि मग असं म्हटल्यावर त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी स्तुती सुमनं वाहिली. व्यवहारात स्तुती ऐकली की लय गोड वाटतं. स्तुती करायची अशी लोकांची अपेक्षा असते. स्तुती किती वाटोळा करते हेही या उदाहरणामध्ये स्पष्ट होतं. विठ्ठल 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 न करावी स्तुती माझे संत जनी, होईल या वचने अभिमान, होईल या वचने अनुमान. माझी संत जनी, होईल या वचने अभिमान, होईल वचने अभिमान. अशी प्रार्थना तुकोबारायांनी का केली हे इथं लक्षात येतं. तुकोबाराय म्हणतात की संतजनी माझी स्तुती न कराय. मायबाप तुम्ही माझी स्तुती नका करू. नाही म्हणलं आम्ही वस्तुस्थिती सांगतो.
ती तुमच्याकरता वस्तुस्थिती असली तरी ज्यांची करता त्याची काय होते, ती स्तुती होते. आणि मग तुम्ही वस्तुस्थिती सांगत असलं तरी त्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्याचं वाटोळं तुमच्यामुळं होत असल्यामुळं तुम्ही त्याचे भक्त नाही, तुम्ही त्याचे शत्रू आहात. विठ्ठल अहंकार वाढतो. ज्याची स्तुती केली जाते त्याचा अभिमान वाढतो की मी एक मोठा आहे, मी एक विशेष आहे. नारदाचं सतत झालं महाराज. त्या अप्सरांनी कामाने त्यांची स्तुती केली. नारदा, अहो तुम्ही तर शंकरापेक्षा मोठे. शंकराने कामाला मारलं, कामाला जिंकलं, क्रोधाला नाही जिंकता आलं. तुम्ही कामाला जिंकून क्रोधालाही जिंकलं. एवढ्या म्हटल्या आणि त्या तर टवळ्या गेले निघून. मग काय पुन्हा नारदाने ध्यान लावलं असं वाटतं का तुम्हाला? का मध्ये काय पुष्ट झाला? अहंकार पुष्ट झाला की मी शंकरापेक्षा मोठा. शंकरापेक्षा बरोबर कारण आहे त्याचं. म्हणजे उगाचच कोणीतरी पेपरवाल्याने म्हणलंय असं थोडी आहे. साहजिकच आहे. कारण परमार्थामध्ये विकारावर विजय मिळवणारा मोठा असतोच. त्या प्रवचनामध्ये हा विषय झाला. शंकराने कामावर विजय मिळवला, क्रोधावर नाही मिळवता आला विजय. आणि पठ्ठ्यानी क्रोधावर विजय मिळवला खरंच, पण पठ्ठ्या याच्या ओरावर बसलेलं त्याच्या लक्षातच आलं नाही. कोण आहे पठ्ठ्या? अहंकार अहंकार अहंकार. आणि मग आता स्तुती ऐकायची सवय लागल्यावर मग एका ठिकाणी एकानंच केल्यावर भागत असं थोडंच आहे. मग नारद दुसऱ्या जवळच्या आश्रमात गेले. आता काही वर्षांनी नारद आले नव्हते. नारदाला पाहिलं की अहो या 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 नारदा, काय धन्य आजी दिन, सोन्याचा नामका तमका कशाचा. किती दिवसांनी तुमचं दर्शन झालं, लगेच अद्यपूजा काय, हार काय, अमकं काय तमकं काय, सगळी काय नारदा का बरं आमच्यावर रागावले, इतके दिवस का बरं आले नाही, तुमच्याकडे काय कोरोना वाढला होता का काय, लॉकडाऊन सुरू होतं का काय, सगळी संचारबंदी होती का काय, आले कसे काय नाही होत. नारदाने सांगितलं नाही तसं काही नाही. सहज बसलो आणि मग ध्यान लागलो. आणि त्या ध्यानात मला कळालंच नाही. नकळे दिवस की रात्री, किती दिवस झाले कळलेच नाही. झाले किती दिवस बाहेरील वास विसरली, अशा प्रकारची ती झाली. मग थोडस येईन आलं म्हणजे ते ना इंद्रियाला काही काम नसतं ना. हा म्हणजे काही पाठवलं काय त्यांनी अप्सरा हा पाठवल्या त्या. मग काय नाही नाही भगवंताची कृपा आहे आपल्यावर, आपल्या ठिकाणी कामही नाही आणि क्रोधही नाही. मग काय आता पारमार्थिकच असल्यावर काम क्रोधावर विजय मिळवणं किती महत्वाचं आहे आणि श्रेष्ठ आहे हे पारमार्थिकच जाणू शकतात. सर्वसामान्याला काय कळणार आहे त्याच्यात. मग त्यांनी स्तुती करायची. झालं तिथलं सर्टिफिकेट घेतलं की दुसरीकडं शंकराजवळ आले. शंकराजवळ वर्णन केल्यानंतर शंकर त्या क्षेत्रातले श्रेष्ठ असल्यामुळं म्हणण्यापेक्षा पारखी असल्यामुळं त्यांच्या लक्षात आलं नारदाच्या चित्तामध्ये अहंकार वाढला आणि हा इथपर्यंत आला म्हणजे वैकुंठाला जाणार. आणि मग माहिती होतं शंकराला, मित्र त्यांचे, की विष्णूला अहंकार लगेच चालत नाही. नारद त्यांचे भक्त आहेत आणि यांचा अहंकार झालेला आहे. तिथं गेले तर ते याचं ऑपरेशन करायशिवाय राहणार. त्याच्या एकपेक्षा इकडंच मिरी फिरी लावून थोडं जर ओसरलं तर बरं राहील. म्हणून शंकरांनी सल्ला दिला की नारदा ठीक आहे, सगळं चांगली गोष्ट आहे, तुम्ही इथपर्यंत आले चांगलं आहे, पण आता कमीत कमी तुमचा प्रचार थांबवा, पुढे नका जाऊ, वैकुंठाला जाऊ नका. नारद म्हणत पाना पाना म्हणजे मी वैकुंठात गेलो तर विष्णूला कळेल की क्रोधावर मी विजय मिळवला, म्हणजे मी शंकरापेक्षा मोठा आहे हे तिथं कळू नये म्हणून मला तिथं जाऊ नका म्हणतो.
अहंकार जर झाला तर त्याचा कसा असा विपरीत अर्थ घेतला जातो, याचं हे जिवंत उदाहरण. काय तिथं पहिली गाडी वैकुंठात, तिथं काय देवाचं तर लय अवघड काम आहे. मग या 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 नारदा, अहो काय आम्हाला काय विसरला की काय, अमकं झालं तुमकं काय, लगे आसन काय मांडलं, लगे नारदाची पूजा फिजा, नारद देवाकडून पूजा. काय नारदा किती दिवस झालात, काय देवा तुम्हाला काही माहिती नाही असं थोडंच आहे, तुम्ही तर सर्वज्ञ आहात ना, न सांगता तुम्हाला येते अंतरानं, असं म्हणलं तरी पुन्हा सांगायला सुरुवात केलीच, कारण अंतरीचे दावे ना. देवाने सांगितलं वा 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 नारदा, तुम्ही तर शंकरापेक्षा आता काय झाले. हा मग यांना हेच पाहिजे होतं ना. झालं मग काय, पण भगवंतांनी लगेच ऍडमिट करून घेतलं. ऑपरेशन करता, आणि मग त्या अहंकाराचं ऑपरेशन किती चिरफाड करावी लागली आता मी नाही सांगणार. विठाला 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 नरी कवरदा हरे खर श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. विठाला 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 विठाला. अशा प्रकारचा अहंकार, आणि इकडं अंतरंग दृष्टीनं, आध्यात्मिक दृष्टीनं, अविनाशी सुखाच्या प्राप्तीच्या दृष्टीनं तर अहंकार पूर्ण समूळ अशा प्रकारचा नष्ट व्हावा लागतो. आणि असा अभिमान नष्ट करणारं कोणतं ठिकाण आहे. जाय ऐसे स्थळ कोण, अभिमान उठा उठी जाय ऐसे कोण स्थळ, असा प्रश्न पहिल्या चरणामध्ये विचारला. उठाउठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण, आणि त्याचं उत्तर दुसऱ्या चरणामध्ये पंढरीसी घाडे, पंढरीसी घाडे, पाझर रोकडे काळा पाझर रोकडे काळा पाझर रोकडे, काळा पाझर रोकडे काळा पाझर रोकडे काळा पाझर रोकडे, पंढरीसी घाडे. हरे हरी जय पंढरीसी घाडे. खळा पाझर रोकडे काळा पाझर रोकडे काळा पाझर रोकडे, खळा पाझर रोकडे खळा पाझर रोकडे खळा पाझर रोकडे, तेरा पंढरीसी घाडे, तेरा पंढरीसी घाडे. असा अभिमान तात्काळ घालवणारं कोणतं ठिकाण आहे तुकोबाराय म्हणतात. तेच तुम्ही सांगतोय ना, तो या पंढरीचा पहिला विशेष आहे की ते या पंढरीस घडे, या पंढरीस ते घडे, या पंढरीस ते घडे. कसं, जो अभिमान ज्ञानाने जात नाही लवकर, जो अभिमान योगाने जात नाही लवकर, जो अभिमान दानाने तपाने बाकीच्या साधनाने शास्त्राने सांगितलेली जी साधनं आहेत, हे काय स्वामी गोम्याने सांगितले का साधना? बरं, शास्त्राने सांगितलेले साधनं. यज्ञदान तपश्चैव न त्याज्यम कार्यमेव तत्, यज्ञदानम तपश्चैव पावनानी मनीषिणाम, भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात. या साधनाने जो अभिमान जात नाही, पंढरपुरामध्ये कसा जातो?
ते या पंढरीशी घडे कसा जातो, अभिमान कसा पंढरीला तात्काळ जातो असं तुकोबाराय म्हणतात. कसा जातो, कोणाचा गेला याला उदाहरण आहे का? विठ्ठल विठ्ठल थोडक्यात, कारण एकच कीर्तन आहे आपल्या त्याच्यावर, तर संक्षिप्त रीतीनं त्याचं उत्तर असं आहे की पंढरीस घडे या शब्दाचा अर्थ, या पंढरीमध्ये जी साधना सांगितलेली आहे ती साधना करत असताना त्या साधनेने तो जातो. आता पंढरीची साधना कोणती आहे? तर पंढरीची साधना आहे, प्रमुख साधना आहे भगवत चिंतन. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल, भगवत चिंतनाची साधना आहे. पंढरीला जाणं या शब्दाचा अर्थ भगवत चिंतन करणं. पंढरपूरला जायचं असतं तेही भगवत चिंतन करत जायचं असतं. पंढरपूरला जायचं असतं ते भगवत चिंतना करता जायचं असतं. आणि पंढरीतही चिंतन सोडून बोंबलत फिरायचं नाही, चिंतनच करायचं असतं. सदैव हे वारकरी जे पंढरी देखती, पदोपदी विठ्ठल वाचा. प्रत्येक पाय टाकत असताना पंढरपूरला, पंढरपूरची साधना करणाऱ्याच्या वाणीमध्ये विठ्ठलाचं नाम असतं. पदोपदी विठ्ठल वाचा, विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग विठ्ठल विठ्ठल या मंत्राच्या अनुष्ठानाचं हे सामर्थ्य आहे. पहिल्यांदा हा मंत्र जीवनातलं पाप नष्ट करतो. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. हरि उच्चारणी अनंत पाप राशी, हरि उच्चारोणी अनंत पाप राशी, हरि उच्चारोणी अनंत पाप राशी. जातील लया शिक्षण मात्रे, जातील लया शिक्षण मात्रे. हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे. म्हणजे क्षणमात्रे हरि उच्चारणी पाप जातील असा नाही अर्थ त्याचा घ्यायचा. क्षण हा जो काल आहे हा हरीचं उच्चारण करण्याकरता नाहीये. हरीचं उच्चारण केल्यानंतर पाप जाण्याकरता तो कालावधी आहे. हरीच मग हरि उच्चारणी सप्तमी आहे. याचा अर्थ असा आहे की अखंड मुरेपर्यंत का मेल्यावर सुद्धा सगळी पाप नष्ट होईपर्यंत हा त्याचा अर्थ आहे. साध्य प्राप्त होईपर्यंत साधन करावं लागतं. किती चालल्यानंतर जातो मनुष्य औरंगाबादला, औरंगाबादला जाईपर्यंत जितकं चालायचं तेवढं चालल्यानंतर. असं थोडंच आहे की 5 मिनिटं चालला, 10 मिनिटं चालला, 2 तास चालला आणि 1 तास चालला म्हणजे पोहोचल असं नाही. कारण कोणाची चाल किती गतीने आहे, कोणाची चाल कुठून सुरुवात झालेली आहे, कोणाच्या पावलातलं अंतर किती आहे हे प्रत्येकाचं भिन्न भिन्न आहे. हे ज्याचे त्याचे स्वतंत्र अशा प्रकारचे कालावधी लागेल. हा साधना झाल्यानंतर पाप नष्ट करण्याचं साध्य मिळण्याकरता मग काय नाही, कालावधी नाही, मग क्षण मात्र. विठ्ठल तर अभिमान या ठिकाणी तात्काळ कसा जातो याचं आपण उत्तराचं चिंतन करतोय. तर इथली साधना आहे भगवंताचं नाम चिंतन.
आणि तेही अनन्य नामचिंतन. अनन्याश्चिंतयन्तो माय योजना पर्योपासते. श्रद्धेनं नामचिंतन, दोषरहित अशा प्रकारचं नामचिंतन. आणि चला, यांनी पहिल्यांदा काय होतं? पाप जातं. ठीक आहे, पाप गेल्यानंतर पुण्य तयार होतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ठीक आहे, मग त्या पुण्याने काय होतं? अंतःकरणातले रजतम कमी होतात, सत्वगुण वाढतो. सत्वगुण वाढल्यानंतर सत्वच राहतो, मग तो सत्वही पुन्हा शुद्ध होतो. आणि वृत्तीमध्ये असणारे जे विकार, चांचल्य, ते हळूहळू हळूहळू हळू काय होतात? निघून जातात. वृत्ती अंतर्मुख अशा प्रकारची होते. आणि म्हणून पहा तुम्ही, पंढरपुरात जी साधना केली जाते तिथं काय अभिमानाचा काही संबंधच नाही. तिथं पाटील लोक असतात, ब्राह्मण असतात, हरिजन असतात, मुसलमान असतात, तेली, तांबोळी, कोळी, माळी सुद्धा सगळे सगळे सगळे, काही संबंध नाही. वर्णधर्म या काय आ विठाल विठाल विठाला विठाला खेड्यामध्ये आहे ना, एका एका लोटांगणी जाते रे. वर्णाभिमान विसरली याती, वर्णाभिमान याती अभिमान विसरली. असं म्हणून खेळायला लागले, नाचायला लागले, काही संबंध नाही. रात महाराज विसरून जातात. हा श्रीमंत आहे, हा गरीब आहे, हा लय शिकलेला आहे, हा नाही शिकलेला आहे, हा कारखानदार आहे, हा चौकीदार आहे, काही संबंध नाहीये. सगळे एक वारकरी होऊन हे सगळे अभिमान पहिल्यांदा काय होऊन जातात? निघून जातात. वारकऱ्याचं भजन संपलं, एकामेकाच्या पाया पडतात. पण नरीशी नाही कोणा अभिमान, पाया पडे जन एकमेका. अशा प्रकारचा हा भयाभिमान साधना जशी जशी अंतरात चरत जाईल तसा 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 नंतर महाराज नामचिंतनाची साधना करणाऱ्याला पांडुरंग मग मंदिरातच आहे असा भाव नसतो त्याचा. मग आपला पांडुरंग व्यापक आहे, चराचरामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये त्याला काय दिसतो? पांडुरंग. आणि म्हणून वस्तू पाहिली की तो पांडुरंग म्हणून त्याला नमस्कार जातो. आणि हा अभिमान संपूर्ण अशा प्रकारचा जातो. उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण. आणि मग ही साधना करत असताना पंढरी क्षेत्रामध्ये संतांनी सांगितलेली जी साधना आहे ती साधना करत असताना नुसता अहंकारच जातो असं नाही. चित्त शुद्ध होतं आणि पांडुरंगाविषयी अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतं, प्रेमाचा पाझर. आणि तो सात्विक माणसाला होतो असं नाही. खळा खळा पाझर रोकडे खळ. हो, खळ म्हणजे काय बघू. हे सगळ्या परीक्षा ज्यांनी पास केलेल्या असतात तो झाला भांड, चोडटा, सिंदळ, या सगळ्या क्षेत्रातला एमडी, चाडेपणातला एमडी, चोऱ्यातला एमडी, सिंदळकीतला एमडी, जाय तिकडे पिढी लोका. दुराचारी तो चांडाळ, पाप सांगा ते विटाळ, तो का म्हणे खळ. खळ कोणाला म्हणतात? असा खळ असणारा सुद्धा जर तिथं त्या साधनेत आला तर खळा पाझर रोकडे विढल विढल एवढंच नाही तर साधना करायला लागल्यानंतर अष्टसात्विक भाव निर्माण करणारं सुद्धा हे ठिकाण आहे. 8 प्रकारचे भाव शरीरावर निर्माण होणं त्याला अष्टसात्विक भाव म्हटलं जातं. ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी हा प्रसंग आलेला आहे. तर त्यामध्ये
काही भाव तुकोबारायणी तिसऱ्या चरणात दिलेले आहेत. नेत्री अश्रूची आधारा, नेत्री अश्रूंची आधारा, नेत्री अश्रूची आधारा, नेत्री अश्रूची आधारा, नेत्री अश्रूंची आधारा, नेत्री अश्रूची आधारा, नेत्री अश्रूची आधारा, नेत्री अश्रूची आधारा, नेत्री अश्रूची आधारा. कोठे रोमांच शरीरा, कोठे रोमांच शरीरा, ते पंढरीसी घडे, ते पंढरीसी घडे. कोठे रोमांच शरीरा, कोठे रोमांच शरीरा, ते पंढरीसी घडे, ते पंढरीसी घडे. नेत्री अश्रूची आधारा, अंगावर काटा उभा राहणं, त्याला रोमांच म्हणतात. एकदम भयदायक अशा प्रकारचं दृश्य जर समोर पाहिलं तरीही अशा प्रकारच्या अंगावर लक्षणं असतात. किंवा अंतःकरणामध्ये सात्विक आनंद निर्माण झाला नंतरही ही लक्षणं दिसतात त्या ठिकाणी. तर त्यामध्ये डोळ्यातून पाणी येणं, अंगावर काटा अशा प्रकारचं निर्माण होतं. भगवंताचं दर्शन झाल्याबरोबर असा अष्टसात्विक भाव किंवा कथा ऐकत असताना असा सात्विक भाव असे कुठं जर अनुभवाला येत असेल तुकोबाराय म्हणतात ते या पंढरी अर्थात हे प्रेम अंतःकरणात निर्माण झाल्यानंतर हे आपोआप घडतच असतं. तेव्हा नेत्री अश्रूची आधारा, कोठे रोमांच शरीरा, ते या पंढरी सघडे. आणखीन काय विशेष आहे पंढरीचं? तुका म्हणे काला, 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 तुका म्हणे काला. कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, ते या पंढरी घडे, ते या पंढरीच घडे. कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, ते या पंढरीसी घडे, ते या पंढरीसी घडे. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई,
रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की तुका म्हणे काला कोठे देखिला तुका म्हणे अभेद कोठे देखिला काला जो गोपाळ द्वापार युगामध्ये सेवन करत होते हरिनामाचा खिचडी काला तर प्रेमे मोहिला साधने अशा प्रकारचा काला बघायचा असेल तर ते या पंढरीस घडे आणि भगवंताशी एक रूपता अभेद हाही पंढरपूरला मध्ये अनुभवाला येईल किंवा भगवंताशी अभिन्न होऊन पुन्हा हरिनामाचा खिचडी काला हा याहीवरी त्याहीवरी पार्था माझ्या भजनी असता हे जर कुठं बघायचं असेल दिसत असेल तर ते या पंढरीचं गडे खळा पाझर रोकडे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली